गाईज, मी अंकिता कथेकर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या कोकणातील अंकिता यूट्यूब चॅनलवर स्वागत करते। तर आज आम्ही जाणार आहोत खेडला, रघुवीर घाटला जाणार आहोत। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्की तुम्हाला मजा येणार आहे। आणि सर्वात आधी मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आम्ही वन डे ट्रिपसाठी गौरीशंकर टूर्स अँड ट्रॅव्हल्सची टेम्पो ट्रॅव्हल्स बुक केली होती। या गाडीमध्ये 20 ते 22 प्रवासी आरामात प्रवास करू शकतात। सर्वजण एकत्र आल्यावरती आम्ही खेडकडे रघुवीर घाटात जायला निघालो। हा आमचा पहिलाच अनुभव होता, यामुळे सर्वजण खूप एक्साइटेड होते। गणपती बाप्पा गणपती बाप्पाचे स्मरण करून आम्ही सर्वजण घाटाकडे जायला निघालो। वाटेमध्ये ओळखीच्या काकू मिळाल्या, त्यामुळे आम्ही त्यांना गाडीमध्ये घेतले। त्यांना सुद्धा दापोलीपर्यंत जायचे होते। खेडमध्ये पोचल्यावर भरणे नाक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहिला व दर्शन घेतले। रघुवीर घाट हे लाडघरपासून सुमारे 64 किलोमीटर अंतरावरती आहे। आम्हाला येथे पोहोचण्यासाठी 2.5 तास लागले। आता आपण रघुवीर घाटविषयी थोडक्यात माहिती पाहूया। सातारा आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांना जोडणारा रघुवीर घाट हा 12 किलोमीटरचा आहे आणि फुटांमध्ये बघितले तर 1440 फूट आहे। हा घाट वन खात्याच्या अंतर्गत असून या ठिकाणी एक व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहे। खेडपासून रघुवीर घाट हे सुमारे 30 किलोमीटर अंतरावरती आहे। सध्याच्या काळात रघुवीर घाट हे खूप प्रसिद्ध डेस्टिनेशन आहे। तुम्ही वन डे ट्रिप सुद्धा करू शकता। हे प्लेस पाहण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी होते। पर्यटनासाठी हे एक आकर्षण ठिकाण ठरले आहे। हा घाट परिसर थंड हवामान, हिरवाईने नटलेले डोंगर आणि पावसाळ्यात वाहणाऱ्या धबधब्यांनी पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालीत आहे। पर्यटकांसाठी जवळपास येथे हे एकच हॉटेल आहे। या हॉटेलच्या मागे वॉशरूमची सोय सुद्धा चांगली आहे। या स्पॉटला पोचल्यावरती आम्ही सर्वात आधी या हॉटेलला नाश्ता केला। वडापावची चव चांगली होती, तुम्ही खाऊ शकता। तसेच कांदा भजी सुद्धा घेतली, त्याची चव सुद्धा चांगली होती। पावसाळा सुरू होताच या घाटावर पर्यटकांची वर्दळ चालू होते। घाटाचे काम प्रथमतः 1990ला सुरू करण्यात आले। हे घाट होण्यासाठी 10 वर्ष लागले। येथे गाडी पार्किंगसाठी खूप जागा आहे, त्यामुळे आम्ही गाडी येथे लावली होती। महाबळेश्वर येथे जाण्यासाठी रघुवीर घाटच दळणवळणाचा मुख्य मार्ग आहे। त्यामुळे हा घाट पावसाळ्यात निसर्गाचे वेगळेच लेणं घेऊन पर्यटकांच्या स्वागतासाठी उभाच असतो। या घाटात पावसात प्रवाहित होणारे धबधबे, थंड वातावरण आणि धुक्याची दाट चादर ही वैशिष्ट्ये पर्यटकांना भुरळ पाडते। तुम्हाला जर फोटोग्राफी करायचा छंद असेल तर तुमच्यासाठी हा एक क्षण फोटोग्राफीसाठी उत्तम ठरू शकतो। या ठिकाणी डोंगर रांगांमध्ये एक लांब अशी डोंगरांची माची आहे व त्याच्या थेट आतपर्यंत शासनाच्या माध्यमातून रेलिंगची सुविधा तयार केली आहे व या रेलिंगमध्ये बसायला पेवर ब्लॉकचा एक मस्त फुटपाथ बांधलेला आहे। या आधारे तुम्ही थेट दरीत जाण्याचा अनुभव घेऊ शकता।
कोकण पावसात स्वर्ग बनतो असे म्हणतात, तर रघुवीर घाट त्या स्वर्गातील अद्भुत इंद्राचा दरबार आहे. त्यामुळे फिरस्ती करणाऱ्यांनी जरूर भेट द्यावा असा हा घाट आहे. या घाटात पावसाळ्यात तर जणू स्वर्गच उतरल्याचा अनुभव अनेकांना येतो. दाट धुक्यांमुळे डोंगर माथ्यावर उतरलेले ढग व झुळझुळ वाहणारे धबधबे हे पर्यटकांना आकर्षित करतात. येथे बाईंना रानभाजी खवई ही सुद्धा मिळाली. वाटेत येताना आम्हाला छान धबधबा दिसला होता, तेथे आम्ही थांबण्याचे ठरवले होते. आईने येताना नाश्त्यासाठी इडली आणि चटणी आणली होती. सर्वांनी मनमुरादपणे तिचा आस्वाद घेतला. सर्वांनी धबधब्याखाली खूप आनंद लुटला, धमाल केली आणि हे पाणी कोयना डॅममधून येत होते. येथे आम्हाला हा लाल खेकडा पाहायला मिळाला. तो मी पहिल्यांदाच पाहिला होता आणि या साईडलाच हे लाल खेकडे पाहायला मिळतात. धबधब्यावरती भिजून झाल्यानंतर सर्वांनी मस्त वनभोजनाची मजा घेतली. मग काय, सर्वांनी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम प्रभाकर मोरे यांच्या शालूचा ठेका धरला. एकत्र फिरण्याची मज्जा हीच तर आहे. गावच्या ठिकाणी गोविंदा म्हणजे सर्व लहान मोठ्यांची आवड, होय ना? मग काय, गोविंदा झालाच पाहिजे. सर्वांनी मनमुरादपणे एक दिवस खूप मज्जा केली, एन्जॉय केला. काल रविवार असल्यामुळे घाटावरती हळूहळू गर्दी व्हायला लागली होती. सर्वांनी मनमुराद आनंद घेतल्यानंतर सर्वजण घरी जायला निघालो. खेडला आल्यानंतर सर्वांना चहा घ्यायचा होता, त्यामुळे आम्ही दीप्ती हॉटेलला चहा घेण्यासाठी थांबलो. चहा एक नंबर होता. गुळाची चहा सुद्धा सुंदर होता. चहा घेऊन झाल्यानंतर आम्ही घरी येण्याचा मार्ग धरला. खेडचे रघुवीर घाट हे इथले अविस्मरणीय असे क्षण होते. फॅमिलीसोबत एकत्र येऊन मज्जा करणे हेच तर खरे सुख आहे. लाडघर ते खेड जवळचे अंतर जरी असले तरी गौरीशंकर यांच्या दादाने आम्हाला खेडपर्यंत नेऊन घरपोच सुखरूप पोचविले. पुन्हा एकदा परत भेटूया अशी एक धमाल मस्तीवाली व्हिडिओ घेऊन. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.